जय गुरुदेव. ज्ञानानळी इंद्रिय व्यापार, होमिले षड विकार, आकार रूपी निराकार, शिवयोगी विदेही. या ओवीतून माऊली संताचे सद्गुरूचे स्वरूप सांगत आहेत. साधक ज्यावेळेस सिद्ध होतो त्यावेळेस तोच सद्गुरू, तोच संत होतो. ही साधना आहे. संपूर्ण साधना या ओवीच्या माध्यमातून माऊलींनी सांगितलेली आहे. सामान्य माणूस इंद्रिय व्यापारात अडकलेला असतो. डोळ्यानं रूप पाहता पाहता वेडा होतो. एखाद्या व्यक्तीचंच रूप पाहावं वाटतं त्याला. कानानं त्याच व्यक्तीचे शब्द ऐकावं वाटतात. जिभेनं एखादा पदार्थ खावा वाटतो. त्वचेनं एखादा स्पर्श हवासा वाटतो. आणि नाकानं विशिष्ट प्रकारचा गंध सेवन करावा वाटतो. आणि ही इच्छा करणारं मन, याच्यामध्ये सामान्य माणसाचं जीवन या पंच इंद्रियाच्या माध्यमातून भोग घेण्यामध्ये भोग घेता घेता संपून जातं. पण संत महात्मे सद्गुरूकडून प्राप्त झालेल्या ज्ञानानं जसं हजारो वर्ष अंधार असलेल्या एखाद्या गोदामामध्ये एखादा दिवा लावावा, तसे एका क्षणामध्ये तिथला अंधार नाहीसा होतो आणि तिथं प्रकाश होतो. तसं ज्ञान अनळे इंद्रिय व्यापार. सद्गुरूचा बोध झाला, तू हे शरीर नाहीस, तू मन नाहीस, तू बुद्धी नाहीस, तू प्राण नाहीस, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस. साधक तत्क्षणीच, त्याच क्षणी सद्गुरूवर पूर्ण विश्वास, पूर्ण समर्पण असल्यामुळं गुरु वचनावर विश्वास ठेवतो आणि त्याची देहबुद्धी निघून जाते. देहबुद्धी निघून गेल्यानंतर तो आत्मभावात स्थिर होतो आणि देहाचं कार्य हे प्रकृतीचं कार्य आहे आणि माझं चैतन्य हे परमात्म स्वरूप आहे, सद्गुरु स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. या दृष्टीनं त्याच्या देहाचा व्यवहार चालतो. डोळ्यानं तो पाहतो, पण त्या पाहण्यामध्ये आसक्ती राहत नाही. त्याचे डोळे दुसऱ्यावर कृपा करण्यासाठी, कृपा दृष्टी टाकण्यासाठीच पाहतात. त्याचे हात लोकांच्या कल्याणासाठीच कार्य करतात. त्याचे पाय लोकांच्या कल्याणासाठीच चालतात. संपूर्ण इंद्रियाकडून होणारा व्यवहार, व्यापार हा कल्याण स्वरूपी, कल्याणी रमण, नामही कल्याण प्रद ज्याचे. तो विश्वामध्ये आपले स्वरूप बघतो आणि अज्ञानी जीवाला आपल्यासारखा आनंद प्राप्त व्हावा यासाठी त्याच्या इंद्रियाचा व्यापार चालतो. ज्ञान आणणे इंद्रिय व्यापार, जी आसक्ती इंद्रियामध्ये होती,
हेच रूप बघावं, हाच पदार्थ खावा, हेच शब्द ऐकावं, हाच स्पर्श घ्यावा आणि हाच गंध घ्यावा, ही आसक्ती निघून जाते. कारण त्याला परम वस्तूची, आनंदाची प्राप्ती झालेली असते. म्हणून त्याच्या इंद्रियाचा व्यापार, आसक्ती रूपी व्यापार तिथं जुळून गेला आहे. आणि त्या इंद्रियाचा आपल्याला होत असलेला व्यापार फक्त लोक कल्याणासाठी होत आहे. त्याच्यामध्ये कुठलीही आसक्ती, ममता नाही. पुढे म्हणतात, होमिले षड विकार, 6 विकार. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. ज्याला अखंड आनंद स्वरूप परमात्म्याची प्राप्ती झाली आहे, जो स्वतःच आनंद स्वरूप आहे, तो कशाची कामना करणार, कोणत्या वस्तूची कामना करणार? जो स्वयं विश्वरूप झाला आहे, मीच विश्वरूप आहे, चराचर रूपानं नटलेला परमात्मा मीच आहे, या भावात स्थिर झाला, त्याच्याशिवाय दुसरी व्यक्ती नाही, वस्तू नाही, तो कशाची कामना करणार? जिथं कामच नाही तिथं क्रोध कसा येणार? क्रोधही येणार नाही. लोभ म्हणजे काय? मला जे मिळालं आहे त्याच्यापेक्षा आणखी मिळावं. जो पूर्ण स्वरूप झाला, पूर्ण आनंदाची प्राप्ती झाली, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली आणि परम आनंदाची ज्याला प्राप्ती झाली, तो लोभ कशाचा करणार? काम, क्रोध, लोभ, मोह. मोह म्हणजे ही व्यक्ती, ही वस्तू माझी आहे आणि तिचा वियोग होऊ नये. जो स्वयंच विश्वरूप झाला, चराचर रूपानं स्वतःला पाहू लागला, तो कोणत्या व्यक्तीचा आणि वस्तूचा मोह करणार? त्याच्या ठिकाणी मोहही स्वाहा होतो. मद, मद म्हणजे रूपाचा अहंकार, ज्ञानाचा अहंकार, श्रीमंतीचा अहंकार. जो आनंद स्वरूपाला प्राप्त झाला, सर्व शरीरामध्येच माझा आत्मा आहे असा ज्याचा भाव झाला, तर तो कोणत्या रूपाचा गर्व करेल? जो स्वतःच ज्ञान स्वरूप झाला, तो कोण्या ज्ञानाचा गर्व करेल? तिथं मदही राहत नाही. आणि मत्सर कोणाचा करेल? स्वतःशिवाय दुसरी वस्तूच नाही, तिथं मत्सर कसा करेल? ज्ञानानळी इंद्रिय व्यापार, होमिले षड विकार. 6 विकारामधली सद्गुरु कृपेने त्याला जे ज्ञान मिळालं, त्या ज्ञान रूपी अग्नीनं इंद्रियाचे व्यापार जळून खाक झाले आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार. शेवटचा विकार अहंकार. मी एक देह आहे, हा अहंकार. मी चैतन्य स्वरूप आहे, हा बोध झाल्यानंतर अहंकारही गेला. मग ते शरीर कसं आहे म्हणतात माऊली? आकार रूपी निराकार. त्याचा आकार दिसत असला संताचा, साधूचा, सद्गुरूचा, तर ते केवळ लोक कल्याणासाठी, लोकाला मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांचं चालणं, बोलणं, उठणं, बसणं सर्व काही लोक कल्याणासाठीच. कारण साकार देह भावामध्ये ते नसतात, निराकार परमात्म्याशी ते एक रूप झालेले असतात. म्हणून माऊली म्हणतात, आकार रूपी निराकार शिवयोगी. शिव म्हणजे कल्याण स्वरूप, शिव म्हणजे आनंद स्वरूप, शिव म्हणजे ज्ञान स्वरूप. त्या स्वरूपाशी एकात्म झाला आणि त्याचा देह भाव निघून गेला, निजानंदी ठाव झाला. कोण सांभाळी या देहाला? देह असून या मेलो, अवघे शिवरूपी
झालो असा ज्याचा भाव आहे तो शिवयोगी विदेही आहे, असं या ओवीतून माऊली म्हणतात. तुम्हाला आम्हालाही या ओवीतून उपदेश करतात. साधना करता करता गुरुनं दिलेलं सांगितलेलं ज्ञान, तूच शिव आहेस, तू देह नाहीस, या श्रवणाचं सतत मनन, त्याचं निधिध्यासन करता करता आपला देहभाव निघून जावा आणि देहभाव निघून गेल्यानंतर त्या ज्ञानरूपी अग्नीनं आपल्या इंद्रियाचा वापर आपण डोळ्यानं परमेश्वरच पाहावा, कानानं परमेश्वराचं भजनच ऐकावं, मुखानं त्याचं नामस्मरण करावं, भगवंताचाच स्पर्श अनुभवावा आणि विश्वातला सुगंध हे प्रभू परमात्म्याचाच आहे असा सर्व इंद्रियाचा व्यापार आनंदमय करावा. आणि त्या आनंदाची प्राप्ती झाल्याबरोबर षड्विकार आपोआप समाप्त होतात आणि तुम्हीही देह असूनही विदेही शिवयोगाची तुम्हाला प्राप्ती होईल, असं या ओवीतून माऊलीला वेदांताचे सार सांगायचे आहे. ओम शांती शांती शांती.